400 जागा आणि मोदींचं राज्य येऊन काय होणार असा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। पवारांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणू माजी आमदार बापू पठारे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांचं हे वक्तव्य आणि त्याला भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं याची उत्सुकता असणार आहे। पुन्हा एकदा मोदीचं राज्य येणार आणि तेही 400 जागा घेऊन। या 400 जागा कशासाठी? लोक होतं मात्र विकासासाठी, महागाई कमी करण्याच्यासाठी, बेकारी कमी करण्याच्यासाठी। पण मोदींना या प्रश्नामध्ये रस नव्हता। त्यांना या देशाच्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेची चौकट घालून दिली आणि देशाचा कारभार त्या चौकटीत चालला पाहिजे हे सूत्र त्यांनी देशासमोर ठेवलं। ते सूत्र मोदी साहेब आणि त्यांच्या सहकार्यांना उद्ध्वस्त करायचं होतं। पूर्वीच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये फक्त 21 जागा होत्या, आता 24 जागा या मतदारसंघामध्ये आहे। कायम सातत्यानं आम्ही सत्तेवर असताना 12-14 जागा आम्ही आणत राहिलो, परंतु मधल्या 10 वर्षामध्ये आम्ही सत्तेवर नव्हतो आणि म्हणून आपल्या कुठेतरी 4-5 जागाच या ठिकाणी येऊ शकल्या। परंतु यावेळेस आम्ही 100% आपल्याला खात्री देऊ इच्छितो की पुणे महानगरपालिकेमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुणे महानगरपालिकेची सत्ता आणत असताना आमच्या नगरसेवकांना या ठिकाणी निश्चितपणानं निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू।